भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात वाचिक अभिनयावर तितकाच भर दिलेला आहे जितका आंगिक, सात्विक आणि आहार्यवर दिलेला आहे. शब्दांपासून ऊर्जा निर्माण होते याच्यावर भारतीय माणसाचा पूर्णपणे विश्वास आहे. भारतीय माणूस शब्द शक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवतो. तोच विश्वास नाटकामध्ये जेव्हा अभिनेता शब्दांचं उच्चारण करतो, नाट्यशास्त्रात व्यतीत केलेला आहे, व्यक्त केलेला आहे. भरत मुनी म्हणतात, वाङ्मयानी ह शास्त्राणी वाङ्निष्ठानी तथैवच तस्माद् वाचः परम नास्ति वाग्धी सर्वस्य कारणम. अर्थात सर्व शास्त्र शब्दांपासून निर्माण झालेली आहेत. ती सगळी शास्त्र शब्दांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. शब्दांच्या पलीकडे जगात असं दुसरं काहीही नाही आहे. शब्द हेच निर्मितीचे मूळ स्रोत आहेत. प्रत्येक अभिनेत्याने नाटकातला शब्द जपला पाहिजे असं भरत मुनी सांगतात. रंगभूषा, वेशभूषा, हावभाव, शारीरिक हालचाली आणि सात्विक अभिनय या सगळ्यांच्या एकत्रित संयोगाने किंवा मिश्रणाने अभिनेता शब्दांचा अर्थच ठळकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे शब्दांच्या उच्चारणाला अतिसाधारण महत्व आहे. भरत मुनी सांगतात की 4 प्रकारच्या शक्तींचा प्रत्यय शब्दांच्या उच्चारणातून म्हणजे अभिनेत्याच्या शब्दांच्या उच्चारणातून येत असतो. या 4 प्रकारच्या शक्ती कुठल्या आहेत? अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्य. अभिधा ही शक्ती शब्दांचा साहित्यिक अर्थ प्रकट करणारी शक्ती आहे. लक्षणा ही शक्ती शब्दांचा सूचित अर्थ प्रकट करणारी शक्ती आहे. व्यंजना ही शक्ती शब्दांचा सांकेतिक अर्थ प्रकट करणारी आहे. आणि तात्पर्य ही शक्ती शब्दांचा हेतू प्रकट करणारी आहे. या 4ही शक्तींचं भान अभिनेत्याला असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय अभिनेता संवाद व्यक्त करू शकणार नाही असं भरत मुनींचं मत आहे. भरत मुनींना अपेक्षित असलेला वाचिक अभिनय हा वाणी, वीणा आणि वेणू या तिघांच्या नादावर आधारित असलेला आहे. आता वेणू म्हणजे बासरी, म्हणजे अभिनेत्याच्या आवाजाची तुलना बासरीच्या आवाजाशी भरत मुनींनी केलेली आहे. संस्कृत नाटकांमध्ये संवाद गद्य असत तसे पद्य देखील असत, काव्यात्मक असत तसे साधे सरळ छंदात्मक देखील असत. त्याच्यामुळे संवाद बोलताना शब्दांची लय, गती, ताल, वर्तन, विराम, काकू म्हणजे पिच, पट्टी ज्याला आपण म्हणतो ते, याचं भान अभिनेत्याला असणं अनिवार्य आहे. वाचिक अभिनयाचं तंत्र जास्त समृद्धपणे अभिनेत्याला समजावं म्हणून भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये वाङ्मयीन व्याकरणाचाही समावेश केलेला आहे. संस्कृत नाटकांमध्ये रसनिष्पत्ती ही अध्यारूत मानली गेलेली आहे. अभिनेता त्याच्या सुस्वर उच्चारातून, योग्य चढ उतारातून, शब्दांच्या आघातातून आणि लयबद्धतेतून हीच रसनिष्पत्ती निर्माण करत असतो. कारण नाट्यशास्त्रानुसार प्रत्येक नाटकाचं अंतिम ध्येय ही रसनिष्पत्तीच आहे. त्याच्यामुळे जितके काटेकोर नियम आंगिक अभिनयाबाबत भरत मुनींनी नाट्यशास्त्रात दिलेले आहेत, तितकेच काटेकोर नियम वाचिक अभिनयाबाबत सुद्धा दिलेले आहेत. त्यांच्या मतानुसार संवाद, शब्द हेच नाटकाचा देह असतो. आणि इतर सगळे अभिनयाचे प्रकार, इतर सगळे अभिनयाची तंत्र, टूल्स ज्याला आपण म्हणतो, अभिनेता
केवळ नाटकाचा यथायोग्य शब्दार्थच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरत असतो, दुसरं काही नाही. त्याच्यामुळे आंगिक आणि वाचिक अभिनय हे जर योग्य झालं तर आणि तरच नाटक यशस्वी होतं. किंबहुना संवाद हेच नाट्य आणि नृत्य यांना विभागणारी लक्ष्मण रेषा आहे असं भरत मुनींनी सांगतात.